स्वामीच्या काळामध्ये जे त्यांचे भक्त होते ते पुढे जे जन्म घेतात तेव्हा ते पुन्हा एकत्र येतात, अशी गंमत आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळ गाथाच्या या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्या बरोबर आहेत प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत लेखक रवींद्र काका गुजर. नमस्कार काका, तुमचं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. आम्ही असं ऐकून आहोत की तुमच्या संपूर्ण परिवारावरती स्वामींची पुरेपूर कृपा आहे आणि आम्ही एक कथासुद्धा ऐकून आहोत की तुमच्या पूर्वजांना स्वामी समर्थांनी तांदूळ दिले होते. तर ती काय कथा एक्झॅक्ट आहे आम्हाला तुम्ही सांगू शकाल का? अवश्य, जरूर. असं आहे की स्वामी महाराजांची लीला आगाध आहे. आपली भेट जी झाली ती सुद्धा केवळ त्यांची इच्छेमुळे झालेली आहे. आणि आज आपला हा जो योग येतोय, माझ्या आईकडून आणि वडिलांकडनं दोन्हीकडे स्वामींची भक्ती होती. म्हणजे माझं आजोळ जे आहे, नगर जिल्ह्यात कर्जत नावाचं गाव आहे, ते माझं आजोळ. तर तिथे आजोबांचे वडील म्हणजे माझे पणजोबा अक्कलकोटला गेले होते स्वामींच्या भेटायला. स्वामी असतानाची गोष्ट आहे अर्थातच. आणि त्यावेळेला दर्शन झालं, नमस्कार वगैरे झाला. आणि तेव्हा स्वामींनी त्यांना 2.5 तांदूळ दिले. 2.5 म्हणजे एक सिंगल तांदूळ असतो ना, 2.5 किलो वगैरे नाही, 2.5 तांदूळ त्यांना भेट म्हणून दिले. 2.5 दाणे म्हणजे तांदळाचे. 2.5 किलो, पाव किलो वगैरे नाही, एक सिंगल दाणा असतो ना तांदळाचा, 1, 2 आणि अर्धा, असे 2.5 दाणे दिले. आणि त्यावेळेला त्याचा अर्थ कळला नाही, पण मग नंतर ते पुढे लक्षात आला. ते दर्शन घेऊन परत आले वगैरे वगैरे. तर पणजोबांना 2 मुलं आणि 1 मुलगी झाली. 2 मुलं आणि 1 मुलगी. एक म्हणजे माझे आजोबा, ते वकील होते, तात्यासाहेब खेर म्हणून. आणि त्यांचे बंधू म्हणजे भादखेरांचे वडील, हे त्यांचे सख्खे बंधू, सगळे एकत्रच राहतात, मोठं कुटुंब होतं ते. तर त्यांना पणजोबांना 2 मुलं आणि 1 मुलगी झाली. तर ती जी मुलगी होती ती लग्न वगैरे झालं तिचं. लग्न झाल्यानंतर ती लवकर गेली मुलगी, आणि तिला एक मुलगी होती म्हणजे जी माझी मावशी. तर ती लवकर गेल्यामुळे तो अर्धा तांदूळ होता. 2 मुलं म्हणजे 2 तांदूळ झाले, आणि एक अर्धा म्हणजे एक जी मुलगी झाली जी लवकर गेली, बाळणपणातच मला वाटतं गेली, तरुण वयात गेली, त्याच्यामुळे तो अर्धा तांदूळ. असे ते स्वामींची कृपा खेर कुटुंबियांवर झाली होती. तर ते खेरांचं जे कुटुंब आहे सगळं निर्णय क्षेत्रामध्ये खूप आघाडीवर गेलेले. आता इकडे माझ्या वडिलांकडनं जर सांगायचं झालं, वडील वसंतराव गुर्जर म्हणून, हे सुद्धा स्वामींचे भक्त. तर भाऊसाहेब पेठे नावाचे त्यांचे मित्र होते, त्यांचा एक मोठा ग्रुप होता. ते नेहमी अक्कलकोटला जायचे. अक्कलकोट, त्याच्यानंतर गाणगापूर, शिर्डी, असं त्यांचा प्रवास नेहमी होत असायचा. आता हे भाऊसाहेब पेठे जे होते ते वडिलांपेक्षा वयाने थोडे मोठे होते आणि पोलीस प्रॉसिक्युटर होते ते. पण त्यांना जन्मजातच कृपा होती. म्हणजे गेल्या जन्मीमध्ये त्यांनी जी काय तपश्चर्या केली असेल, साधना केली असेल, तर त्यांना एक उपजतच असं एखादी व्यक्ती बघितली, समजा त्याने काही प्रश्न विचारला. आता तुम्हाला कल्पना असेल की दिसणे आणि ऐकू येणे असे 2 प्रकार आहेत. तर ते दोन्ही त्यांना साध्य होतं. समोरचे, आता समजा तुम्ही बसला आणि तुम्ही मला एखादा प्रश्न विचारला की मला लगेच चित्रच दिसतात. मला म्हणजे त्यांना दिसत होती. तर ते काय करायचे की नोकरी वगैरे करायचे, पण दर गुरुवारी आणि रविवारी सकाळी इथे बसायचे आणि मग लोक खूप यायचे. तर आता मी जवळजवळ, आता बघा, माझा जन्म 1946 सालचा आहे. तर मी जवळजवळ पुढे 40 वर्षाचं म्हटलं 85 सालपर्यंत त्यांना मी बघितलेलं आहे. मी त्यांच्याकडे नेहमीच आमच्या घराजवळच राहायचे, काकांसारखेच होते. आणि आमच्या असंख्य अडचणी, काय आजारपण आहे, ते काय आपले नेहमीचा तास काय असतो, एकतर नोकरी लागणं आहे, आजारपण आहे, परदेशात जाता येईल का, लग्न कधी होईल, हे सर्वसामान्य प्रश्न असे असतात. आणि एखादाच असा असतो की बा अध्यात्मामध्ये प्रगती व्हावी म्हणून काय करावं, असा एखादाच असतो. पण तसा असतो नाही असं नाही, ते माझ्या बघण्यात आहे म्हणजे आलेलं. तर त्याने माझ्या अनेक काही प्रश्न, अडचणी ज्या होत्या, आजारपण होती, त्याच्यावर त्यांचं मार्गदर्शन झालेलं होतं. आणि प्रत्यक्ष अनुभव मी त्याचा घेतलेला आहे. म्हणजे आता जसं आपण ऐकतो की गाणगापूरला भूत अंगात येतात, भूत काढण्यासाठी लोक गाणगापूरला जातात. आता आपण जर जाऊन बघितलं
तर बायकांच्या अंगात सुद्धा समजा भूत आलं तर ते 15-20 फूट भरावर झरझर खांबावरून वर चढताना दिसते आपल्याला. म्हणजे काहीतरी वेगळी शक्ती आहे तिथे. आता याला लोक अंधश्रद्धा मानतात, पण ती गोष्ट वेगळी आहे, त्याच्यावर काही जास्त बोलण्यात अर्थ नाही. तर शेजारी बसलेला माणूस ज्याच्या अंगात येत होतं असं, तर ते बघता बघता त्यांनी काही केला उपाय भाऊसाहेबांनी, आणि त्याच्या अंगात येऊन ते वगैरे सुरू केलं. हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. म्हणजे तर असं मला सांगायचं काही गोष्ट की वडिलांच्याकडनं पण स्वामींची अशी भक्ती होती आणि जाणं येणं होतं. तर पुढे योगायोग असा झाला की माझा जन्म 46चा जे सांगितलं, अक्कलकोट स्वामींची जी पुण्यतिथी आहे चैत्रवद्य त्रयोदशी, त्या दिवशी माझा जन्म आहे. नाही ते स्वामींची कृपाच एक आहे. आणि मग त्याच्यानंतर वारंवार आपल्याला त्यांचे मग अनुभव येत असतात. प्रत्यक्ष काय आहे की स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन होणं हा दुर्मिळ योग आहे. त्याच्यासाठी आपली साधना खूपच पाहिजे, आणि त्यांचीच कृपा, त्यांच्या मनात आलं तरच ते देणार आहेत. आणि आपण काही त्याला म्हणजे पात्र असतोच असं नाही, आपल्याला माहीत नाही म्हणजे काय नक्की परिस्थिती आहे. पण एक गंमत आहे मात्र की भाऊसाहेबांच्या सान्निध्यात असल्यामुळे स्वामीच्या काळामध्ये जे त्यांचे भक्त होते ते पुढे जे जन्म घेतात तेव्हा ते पुन्हा एकत्र येतात. अशी गंमत आहे की आपल्याला ते कळत नाही, पण ते अधिकारी व्यक्ती सांगू शकते. मी उदाहरणार्थ समजा माझे वडील आहेत, त्यांचे अजून काही मित्र आहेत, मुंबईचे काही लोक आहेत, तर असे एकत्र येतात. आणि त्यावेळेस जे काही असतं एक स्वामींचे भक्त असल्यामुळे नातं असतं ते परत या जन्मात सुद्धा निर्माण होतं. अशा सुद्धा गोष्टी पुष्कळ कळत असतात. म्हणजे ज्या सांगण्यामध्ये तसं काही फळ नसतो. काका, आम्ही असं ऐकून आहोत की तुमच्या आईंना बाबा सहस्रबुद्धे होते, म्हणजे जे बिडकर महाराजांचे शिष्य होते, त्यांनी दृष्टांत दिला होता, तर त्याच्याबद्दल काही सांगता? तर बिडकर महाराज त्यांचे एक शिष्य होते. बिडकर महाराज हे सोन्याचे वगैरे व्यापार करायचे. ते म्हणजे अशी उंची अत्तराची विक्री, सोनं. त्यांनी पण नर्मदा परिक्रमा केली होती. तर त्यांचं बिडकर महाराजांचं चरित्र आहे प्रसिद्ध. तर त्यांचा तो सुरुवातीचा जो काळ आहे तो सगळा विलासी जीवन त्यांचं होतं. स्वामींकडे ते गेले तर त्यांना सिद्धी प्राप्त होती. म्हणजे आपलं परीस असतो ना, परीस, लोखंडाचं सोनं करणं, तर ते असं सोनं बनवू शकत होते. ती विद्या आहे, ती गुप्त स्वरूपात आहे, काही जणांना माहिती आहे ती. जसं आपण आता नवनाथ जे आहेत, नवनाथांना या सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या, त्यांच्या आपण वाचतो नवनाथांच्या पोथीमध्ये वगैरे. तर तसं त्यांना ती उपलब्ध होती, ती सिद्धी प्राप्त होती त्यांना. अक्कलकोटला जेव्हा गेले होते त्यावेळेला स्वामीने त्याला सांगितलं की ऐसा करो, ये रंडे को अभी छोड़ दो, बहुत हो गया, असं त्यांनी सांगितलं. रंडी म्हणजे ती सिद्धी सोडून द्या. तेव्हापासून त्यांनी ती सिद्धी सोडली आणि मग त्यांचं जीवन सगळे कलाटणीच आहे आयुष्यामध्ये. आपल्या इथे बालगंधर्व पुलाजवळ त्यांचा मठ आहे बिडकर महाराजांचा. तर त्यांचे शिष्य बाबा सहस्रबुद्धे. बाबांचं सुद्धा जीवन असंच होतं. म्हणजे काही काळ ते नोकरी करत होते, सरकारी नोकरीत होते, जसे भाऊसाहेब पेठे होते तसे होते. तर त्यांच्याकडे सुद्धा येणारा वर्ग होता. पण त्यांना एखादी व्यक्ती आवडली नाही की ते ओरडायचे जोरात, त्याला हाकलून लावायचे किंवा घाण आली असं काहीतरी एकदम म्हणायचे. ते वागणूक मुद्दाम याच्यात नाही ठेवली होती, म्हणजे जास्त हे नको म्हणून. तसं बाबांची गंमत होती. आई आणि वडील जायचे, मी पण जायचो, कारण मी 9 वर्षाचा असताना बाबांनी समाधी घेतली, तोपर्यंत मी जात होतो. तर त्यांना घाबरून असायचे. आता आई सुद्धा गेली की मग असं भितभीत बोलणं वगैरे. तर ते एकदा काय म्हणाले की बाबा, माझी अशी इच्छा आहे की आमच्या घरी तुम्ही एकदा जेवायला या. ते म्हणजे ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, मी येईन नक्की, असं ते म्हणाले. आणि काही दिवसानंतरची गोष्ट आहे, रात्रीच्या वेळेला आईला असं स्वप्न पडलं. म्हणजे स्वप्न म्हणजे आपल्याला ते प्रत्यक्ष चालले असंच वाटतं. तर त्याच्यामध्ये बाबा आले. ते म्हणले, मी आलो या, तुला म्हटलं होतं नाही, कबूल केलं त्याप्रमाणे मी आलेलो आहे, पण आज म्हणले एकादशी आहे, मला उपवास आहे. तर ठीक आहे म्हणले, मी तुम्हाला खिचडी करून देते. खिचडी केली त्यांनी, वरायचं तांदूळ, दाण्याची आमटी वगैरे, असं जे काही पटकन करणं शक्य होतं ते केलं. बाबा जेवले व्यवस्थित, म्हणजे उपवास फराळ केला त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही भरतनाट्यासमोर राहत होतो. जागा आमची मोठी होती, खूप छान. मग बाथरूममध्ये जाऊन बाबांचा हात वगैरे धुतला त्यांनी. ठीक आहे म्हणलं, झालं समाधान तुझं? हो म्हणजे झालं. नमस्कार वगैरे केला आणि बाबा रवाना झाले. आणि आता बाबांकडे इतर लोक जायचे, माझे मामा वगैरे पण जात असत. मामा डॉक्टर होता, सदाशिव पेठेतच दवाखाना होता त्यांचा जो कंपाऊंडर होता, सगळे 7ला चिठ्ठी घेऊन आला, काल रात्री बाबा गेले. म्हणजे जाण्यापूर्वी
किंवा गेले असतील, पण हे कबूल केलं होतं ते राहायला नको अर्धवट म्हणून ते रात्री येऊन स्वप्नात का होईना त्यांनी आईवरती कृपा केली. अशा अनेक गोष्टी घडत असतात. जेवढं बोलू तेवढं थोडंच आहे. स्वामींचे भक्तही खूप आहेत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि सरांकडनं अजून काही अनुभव ऐकायचे असल्यास तेही आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.